जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेर खुर्द येथे 38 शिर्डी लोकसभा मतदारसंघात 3756 मतदारांपैकी 2448 मतदार बंधू आणि भगिनींनी मतदानाचा हक्क बजावला। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मौजे संगमनेर खुर्द येथील मतदार केंद्र क्रमांक 190 मध्ये 1452 पैकी 944 मतदान झाले आहे। मतदान केंद्र क्रमांक 991 मध्ये 1327 पैकी 861 मतदान झाले आहे। मतदान केंद्र क्रमांक 192 मध्ये 945 पैकी 623 मतदान झाले आहे। एकूण 3756 मतदारांपैकी 2448 मतदार बंधू आणि भगिनींनी मतदानाचा हक्क बजावला आहे। एकूण 65.66% मतदान झाले आहे। जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे, संगमनेर। आता संगमनेर खोजमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये लोखंडे आणि वाकचौरे यांची चुरशीची लढत होती। त्याच्यात उत्कर्षा वाकचौरे आणि उत्कर्षा रुपवते यांचं पण वंचित बहुजन आघाडीकडून ते पण उमेदवारी केली। पण आज आपल्या संगमनेर खोजमध्ये मतदान पार पडलंय। याच्यामध्ये संगमनेर खोजमधून तुम्ही लोकांचा कल कशावर होता? मतदान कुठे झालं? मतदान चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। आज संगमनेर खुर्दमध्ये लोकसभा हे मतदारसंघ शिर्डीच्या मतदारसंघात मोडतो। आज संगमनेर खुर्द असेल, यशवंतनगर असेल, तुम्ही बघत असाल या ठिकाणी यशवंतनगर आणि संगमनेर खुर्द मधील सगळे 18 पगड जाती समाजातील सर्व युवकांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने मतदान घडवून आणलं। मतदान हे आज 10 वर्षापासून आपण बघत असाल या दडपशाही सरकारच्या पुढे कुठेतरी आळा बसण्यासाठी, समाजाला देशाला कुठेतरी पुढे नेण्यासाठी, आज कुठेतरी आळा बसण्यासाठी आज या अंधाराला मशालाने पेटवून आज भाऊसाहेब वाकचौरे हे चांगल्या पद्धतीने निवडून येतील। मी या संगमनेर खुर्द आणि संगमनेर तालुक्याच्या युवक काँग्रेसच्या वतीने मी तुम्हाला आश्वासित करतो। म्हणून निवडून गेलोय तुम्ही यावेळेस का लोखंडे साहेबांना मतदान केलं? लोखंडे साहेब तुम्ही बघत असाल, तुम्ही 10 वर्षापासून आपल्या तालुक्यात दिसलेत का? तालुक्यात जाऊ द्या, आपल्या जिल्ह्यात तरी वावरता येतात का? आपल्या गावात आज भाऊसाहेब वाकचौरे साहेब असतील, संगमनेर तालुक्यात पूर्ण पिंजून काढलेला आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे। ते प्रत्येक 15 दिवसांनी 8 दिवसांनी आपल्या तुम्ही इथं सभा मंडप पण बघू शकता। भाऊसाहेब वाकचौरे साहेबांनी आपल्यासाठी सभा मंडप तुम्ही आता म्हणजे प्रॅक्टिकली दिसतंय ना, जो व्यक्ती कामासाठी तो आपल्या समाजासाठी, बरोबर की नाही? माझं नाव रोहिणी नानासाहेब गुंजा, माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य। आता संगमनेर खोजमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आज निवडणुका पूर्ण 4थ्या टप्प्यामध्ये आलेले। या 4थ्या टप्प्यामध्ये आज लोखंडे, सदाशिव लोखंडे, वाकचौरे यांनी आता महाविकास आघाडी आणि शिंदेगड लोखंडे यांचे आज निवडणूक पार पडलेली। आज संगमनेर खोजमधून कोणत्या गटाला किंवा कोणत्या पक्षाला मतदान झालेलं आहे? जास्तीत जास्त मतदान नामदार बाळासाहेब थोरात यांचा गट म्हणजे महाविकास आघाडी, त्याचप्रमाणे संगमनेर शहराचे तालुक्याचे जलनायक आणि राज्याचं राजमान्य नेतृत्व यांच्या विचारांशी संलग्न असलेलं आम्ही सर्वजण कार्यकर्ते, आमचा गट म्हणजे लोकशाहीचा कणा आहे। या ठिकाणी लोकशाहीच्या आधारे ही निवडणूक पार पडलेली आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी भरपूर असं मतदान उत्स्फूर्तपणे केलेलं आहे। पण लोखंडे साहेबांना का मतदान झालं नाही? लोखंडे साहेब 10 वर्षात इथे जनतेमध्ये फिरकले नाही, कुणालाही त्यांनी वेळ दिलेला नसून बेरोजगारीचा त्यांनी प्रश्न अजिबात सोडवला नाही। आज तुम्ही मशाल पेटवून तो पूर्ण प्रकाश तुम्ही जनतेमध्ये आणलाय। धन्यवाद। काय बोलायचं? लोखंडे साहेब आणि वाकचौरे साहेब यांची चुरशीची लढत झाली, पण आज मतदान कोणाला झालंय? कोणत्या पक्षाला झालंय? जवळपास वाकचौरे साहेबांनाच भरपूर मतदान झालेले। वाकचौरे साहेबांना का झालं? लोखंडे साहेबांना का नाही? वाकचौरे साहेबांचं जे काम आहे
हे तळागाळात झालेले, हे लोकांना माहीत झालेले आहे का वाकचौरे साहेबांचे काम करणार आहे आणि पुढचेही जे 5 वर्षे हे वाकचौरे साहेबांना दिलेले. आज आपल्या संगमनेर कोट गावामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आज वंचित बहुजन आघाडी उत्कर्ष रुपवते आणि शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे आज या मतदारसंघामध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये आज कल कोणाला मिळाला, मतदान कोणाला मिळाला आणि टक्केवारी काय? आज या ठिकाणी बघितलं शिर्डी मतदारसंघामध्ये जे काही मतदान झालं त्यामध्ये 1 नंबरला भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांना खूप मताने मतदान झालेलं आहे. आणि महाविकास आघाडी जी आहे, महाविकास आघाडीला भरघोस असं जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. एकंदरीत बघितलंय तर हा जे मतदारांचा रोष आहे तो भाजपच्या विरुद्ध रोष आहे, म्हणून सगळं मतदान होतंय ते महाविकास आघाडीला ओरायलंय. मला एक प्रश्न विचारायचे सर, पण महाविकास आघाडीलाच मतदान झालेलं आहे. हो, पण आज लोखंडे सदाशिव लोखंडे शिंदे गटाकडून पण त्यांना का मतदान झालेलं नाही? काय कारण काही असेल ना? त्यांनी 10 वर्ष खासदार होते, परंतु त्यांनी 10 वर्षात काही कामं जनतेच्या हिताच्या दृष्टीने कामं कमी केलेलं आहेत. आणि भाऊसाहेब वाकचौरे 5 वर्ष जरी खासदार होते तर संपूर्ण मतदारसंघामध्ये खूप असं भरघोस निधी दिलेला आहे. आणि आपला माणूस आपल्यासाठी म्हणजे प्रत्येक गावामध्ये ते फिरून मतदारांच्या संपर्कात होते आणि त्यामुळं भाऊसाहेब वाकचौऱ्यांना सगळ्यात जास्त या शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून संगमनेर तालुक्यामधून भरघोस असं मतदान झालेलं आहे. संगमनेर खुर्द मधून आता 60% पुढं आता मतदान झालेलं आहे. आता मतदान चालू आहे. आमचा अंदाज आहे साधारणतः जे मतदान आता राहिलेलं आहे ते 62-64% मतदान व्हावे असं आमची अपेक्षा आहे, कारण 60% मतदान आमचं झालंय. आता आज तुम्हाला शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आज निवडणूक झाली आपल्या संगमनेर कोर्टमध्ये, आज कोणत्या पक्षाला जास्त मतदान झालेलं आहे? आपल्या साहेबांच्या आशीर्वादाने भाऊसाहेब वाकचौरे यांना सगळ्यात जास्त मतदार संगमनेर खुर्दातून झालेला आहे. महाविकास आघाडीचा. आणि त्याच्यानंतर जे गरिबांचे कैवारी म्हणून आदरणीय आमदार साहेब असतील, इतर आपले जे कार्यकर्ते तालुक्यातले या लोकांनी सगळ्यांनी मदत करून, आणि गुलाबबाई असतील, सुभाष पाटील असतील, उत्तम असतील, अजित हसन, तरुण कार्यकर्ते जेवढे असतील त्या सगळ्यांनी दिवस रात्र, मी स्वतः आजारी असताना सुद्धा सकाळपासून आम्ही गुलाबबाई आम्ही सगळ्यांनी इथं उभं राहून एक जीवानी एक दिलानी सगळ्यांनी मतदान करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं भाऊसाहेब वाकचौरे 100% निवडून येतील अशी माझी गॅरंटी. गावामध्ये आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे असे आपले उमेदवार उभे होते, भाऊसाहेब वाकचौरे, लोखंडे आणि वंचित आघाडीकडून उत्कर्ष आरोप होते. आज आता तुम्हाला काय वाटतंय या संगमनेर खुर्द गावामध्ये कोणत्या पक्षाला आणि मतदानाचा वर्षाव झालेला आहे? ह्या संगमनेर तालुक्यामध्ये हे जे संगमनेर जो तालुका आहे हा नामदार बाळासाहेब थोरातांचा तालुका आहे. आणि त्याच्यानंतर उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते करोनाच्या काळामध्ये त्यांनी खूप छान काम केलं. त्याबद्दल उद्धव साहेबाला साथ देणं आमच्या तालुक्याचं कर्तव्य आहे. आमच्या साहेबाचे सहकारी आहे ते शरद पवार आहे, उद्धव साहेब आहे, बाळासाहेब थोरात आहे. ह्या ज्या गद्दारांनी यांनी जे पाठी सुरा मारला साहेबाच्या, उद्धव साहेबाच्या, ह्यामुळं ही जनता सर्व पिटून उठलेली आहे. हे सर्व जाती धर्मांचे लोक या गावामध्ये, यांना ते दुःख झालेले आहे. ज्या ताटात ते जेवले, ज्या ताटात लहानचे मोठे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, आणि त्या साहेबांसाठी त्यांच्या पाठीत सुरा मारून त्यांनी साहेबांचे पक्ष फोडले. हे पक्ष फोडीचा कार्यक्रम जो हा महाराष्ट्रामध्ये चालू आहे, याच्यामुळं ही जनता नाराज होऊन आम्ही मशालच चालवणार, मशाललाच मतदान करणार. आमचा मुस्लिम समाज असू, मातम समाज असू, दलित समाज असू, आमच्या वाडीचे ईश्वरनगरचे वैदू समाज असू, सर्व जाती 18 प्रकार जातीच्या लोकांनी मशालला मतदान करेल, म्हणून आम्ही म्हणतो वाकचौरेच येणार. मशालला का मतदान केलं तुम्ही? लोखंडेंना का केलं नाही? धनुष्यबाणला का केलं नाही?
धनुष्यबाणला आम्ही का मतदान नाही केलं का वाकचौरे ज्या वेळेस खासदार होते तो हा खासदार निधी जो आहे ह्या तालुक्यात कोणाला माहिती नव्हता. खासदारचा निधी कसा येतो तो वाकचौरे खासदार साहेबांनी शिकवला जनतेला. प्रत्येक गाव संगमनेर खुर्द गावात कधी आलेले का? कधीच आले नाही. आम्ही बघितलंय नाही लोखंडे साहेब कोण आहे म्हणून. अजून पाहिलं नाही. किती वर्षापासून? 10 वर्षापासून. अजून तो पुढे गेला काय पडतो काय ते माहिती. सगळ्यांचं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आज रिंगणात होते. तिरंगी लढत झाली आज संगमनेर आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून. आज तिरंगी लढतीमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे उत्कर्ष रुपवते आणि वाकचौरे आणि लोखंडे, आता शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून असे उत्कर्षाचे आणि चांगल्या याच्यात मतदान झालेलं आहे आपल्या संगमनेर. आज किती टक्क्यांनी मतदान झालेले? आज जवळजवळ 65 ते 70% पर्यंत आज मतदान झालेलं आहे संगमनेर खुर्द आणि यशवंतनगर मध्ये. आणि ते मतदान झालेले कोणत्या पक्षाला झालेले, विभागून झालेले, मतदान कसं झालेलं आहे? मतदान हे चांगल्या पद्धतीने सुरळीत चांगल्या गुन्ह्या गोविंदाने झालेले आहे. आज संगमनेर खुर्द मध्ये ऐकून घ्या, संगमनेर खुर्द आणि यशवंतनगर हा संगमनेर खुर्दचा गट ग्रामपंचायत म्हणून नावाजलेला आहे. आज 18 पगड समाज हा संगमनेर खुर्द मध्ये आहे. कुठलाही पक्ष मतभेद न धरता आज नामदार थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजित भाऊ थोरात, युवा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथं चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडी श्री भाऊसाहेब राजेंद्र वाकचौरे यांच्या मागे आम्ही खंबीरपणाने चांगल्या पद्धतीने मतदान घडून आणलेलं आहे. तुम्ही आता जे बोललात भाऊसाहेब राजेंद्र वाकचौरे, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, हो बरोबर, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, हो. नाही आज बघा तुम्ही आज किती प्रचंड उत्साहपूर्ण तुम्ही बघत असेल. तुम्ही आज 4था स्तंभ आहे बरोबर की नाही. आज मी सर्व युवकांचं संगमनेर खुर्दच्या वतीने सर्व युवकांचं मी अभिनंदन करतो. ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, या सर्वांनी आज चांगल्या उत्स्फूर्त पद्धतीने आज भाऊसाहेब वाकचौरे साहेबांना आज मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सर्वांचं खूप अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो. मी बाबाके साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. आज संगमनेर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आज बहुजन आघाडी याच्यात वंचितचे उत्कर्ष रुपवते आणि शिंदे गटाचे लोखंडे आणि महाविकास आघाडीमधून शिवसेनेकडून आज भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी होती. आज मतदान पण पार पडला आणि याच्याबद्दल कोणी विरोधात मतदान झालेलं आहे का आपल्या? आता या संगमनेर खुर्दमध्ये अतिशय अशा चांगल्या पद्धतीने निवडणूक झाली आणि 60% पुढं म्हणजे हा उच्चांक आहे उन्हाळ्याचा दिवस असताना देखील. आणि त्याचबरोबरीने जे तुम्ही म्हटले का विरोधात मतदान झाले का, आज प्रत्येक याच्यामध्ये गट तर राहतो त्याच्यामुळे हा बारीक विचार का आपण करीत नाही. पार तुम्ही किती काही केलं तरी हे जे महाविकास आघाडीलाच मतदान होणार हे तुम्हाला सांगून आपल्या संगमनेर गावामध्ये हा अनेक 18 पगड जातीचे लोक असतात. म्हणजे विरोधात मतदान करणं हे नाही. आपल्या गावात अजून विरोधात मतदान झालेलं नाही, पण तुम्हाला तरी वाटत असेल आमच्या गावात विरोधात मतदान झालेले, पण होऊन सुद्धा किती टक्के झालेलं असेल? आज झाले आमच्याच पक्षातल्या काही जणांनी करेले गोंधळ, पण त्याचा काही फरक पडणार नाही. 1-2-5% अलीकडे पलीकडे होणार. पण शिवसेनेची नाही आहे काही कपाळाला टिळा लावणारे, थोडा स्वतःला गावचा दादा समजून घेणारे, पण त्याच्यात काही फरक पडणार नाही. होणार तर महाविकास आघाडीलाच माझा भाऊसाहेब वाकचौरे साहेबांचा, नामदार बाळासाहेब थोरात साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. शरद पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. इंडिया आघाडीचा विजय असो. आज या ठिकाणी शिर्डी मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व मतदार बंधू या ठिकाणी जमलेले आहेत. सर्व मतदारांनी चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त अशा आनंदाने गुण्यागोविंदाने मतदान करून वाकचौरे राजाराम साहेबांना चांगल्या प्रकारे कौल दिलेला आहे. याबद्दल मी सर्व माता बंधू भगिनींच्या या ठिकाणी आभार मानते. सर्वांना धन्यवाद देते. जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज.